रामकृष्ण हरी मंडळींनो, संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मानवी दृष्टी आणि कर्माचा सिद्धांत या ठिकाणी स्पष्ट करतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत तुकोबाराय म्हणतात, सर्पविंचू दिसे धन अभाग्या कोळसे. संत या ठिकाणी संत तुकोबाराय म्हणतात की ज्याचे नशीब विपरीत आहे, म्हणजे जो अभागी आहे, त्याला समोर धन किंवा हिताच्या गोष्टी आपल्या असल्या तरी त्या कोळशाप्रमाणे तुच्छ किंवा सर्पविंचवाप्रमाणे भयानक वाटतात. माणसाची दृष्टी ही त्याच्या संचित कर्मावर आणि नशिबावर अवलंबून असते, ज्यामुळे त्याला चांगल्या गोष्टीतही दोष दिसू लागतो. सर्पविंचू दिसे धन अभाग्या कोळसे. आला डोळ्यांशी कवळ तेने मळले उजळ. येथे कवळ म्हणजे डोळ्यावर येणारे पटल किंवा झापड आहे, जसे की कावीळ किंवा मोतीबिंदू. जर डोळ्याला आजार झाला असेल तर स्वच्छ आणि तेजस्वी म्हणजे उजळ स्पष्ट वस्तू देखील मलिन दिसते. अगदी तसेच ज्याच्या बुद्धीवर अज्ञानाची झापड आहे, त्याला जगातील सात्विकता आणि ईश्वरी सत्य कधीही स्पष्ट या ठिकाणी दिसू शकत नाही, दिसत नाही. अंगाचे भोवंडी भोय झाड फिरती धोंडी. अंगाचे भोवंडी भोय झाड फिरती धोंडी. जेव्हा माणसाला स्वतःला चक्कर येते, भोवंडी, तेव्हा त्याला स्वतःच्या अस्वास्थ्याचा विचार न येता संपूर्ण सृष्टी, जमीन, झाडे आणि दगड फिरत आहे असे वाटते. दोष आपल्या आत असतो, पण भ्रमामुळे आपण तो जगावर लादतो. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. तुकाराम महाराज सांगतात की माणसाचे स्वतःचे पाप हेच त्याच्या हिताच्या आड उभे राहते. हीच खरी नाड फसवणूक आहे. जोपर्यंत पापाचे क्षालन होऊन बुद्धी निर्मळ होत नाही, तोपर्यंत माणसाला स्वतःचे आध्यात्मिक कल्याण साध्य करता येत नाही. परमार्थामध्ये प्रगती करायची असेल तर जगाला बदलण्यापेक्षा स्वतःचे अंतःकरण शुद्ध करणे अधिक महत्वाचे आहे. जोपर्यंत डोळ्यांवरील पापरूपी कवळ दूर होत नाही, तोपर्यंत आपल्याला विठ्ठलाचे सगुण निर्गुण रूप उजळपणे स्पष्टपणे दिसणार नाही. रामकृष्ण हरी.